न्यूज, सच जरूरी है। यह है एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। अकोला, नाना पटोले ने अकोला में दंगा प्रभावित क्षेत्र का किया निरीक्षण। तो आइए बात करते हैं अकोला के ओल्ड सिटी इलाके में दो गुटों के बीच हुई विवाद में एक व्यक्ति की मौत हो गई है और 8 अन्य घायल हो गए। निरीक्षण के दौर पर है और आज इस घटना में मारे गए क्लीस विलास गायकवाड के घर गए, इस बार पर आश्वासन दिया है। मी जे काय आता समजत आहे मला ते निश्चितपणे आता जिल्हा प्रशासनाच्या समोर ही सगळी आम्ही भूमिका मांडू आणि जिल्हा प्रशासन आता याच्यावर काय उत्तर देतं, कारण की जो ॲडमिन होता याच्यातला जे त्या ॲडमिनच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये जो संदेश देण्याचं काम केलं जात होतं त्याला पकडलेलं आहे। अरबाज नावाचा जो होता त्याची काय आहे भूमिका आणि आखरी हे सगळं वनवा पेटत असताना प्रशासन काय करत होता, कारण की आमच्या पोलीस विभागाकडे IT सेल पण असतो आणि या पद्धतीचे जेव्हा पोस्ट येतात त्या ठिकाणी IT सेलनी पोलीस विभागाच्या तातडीने त्याला ब्रेक लावला पाहिजे होता आणि म्हणून या ठिकाणी जे काही मी पाहिलं दंगलीनं माणुसकीला काळिमा लावण्याचं काम होतं। अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात। विलास गायकवाडच्या घरी मीच गेलो तर ती काही स्थिती पाहिली, भयानक आहे। पहिलेच 18 विश्व दारिद्र्य आणि त्याच्यात घरचा करता गेला, त्यामुळे त्या कुटुंबाला काय दुःख होतं आणि या सगळ्या घटनेमध्ये मग ज्या पकडापकडी चालू होते त्यामध्ये निरपराध लोकांनाही त्याच्यामध्ये पकडलं जातं। जो गुन्हेगार आहे त्याच्यावर बिलकुल कारवाई झाली पाहिजे, पण या सगळ्या दंगलीमध्ये निरपराध लोकांनाही पकडलं जातं। ही भयावह परिस्थिती आहे। पोलीस प्रशासनाला जेव्हा भेटल्यानंतर आणि जिल्हा प्रशासन भेटल्यानंतर मी अंतिम प्रतिक्रिया देईल, पण मी जनतेचं मत या ठिकाणी समजून घ्यायला आलेलो। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कुठल्याही गोष्टी होऊ नये, कारण की ज्या ठिकाणी गुन्हा गोविंदानं बंधुभावानं सगळ्या गोष्टी नांदल्या जातात, अकोला शहरामध्ये एकमेकाच्या दुःखात आणि सुखात सहभागी होणारा हा अकोला आहे आणि याच्यामध्ये कोण मिठाचा खडा टाकतो आहे हा शोधूनच त्याच्यामध्ये नंतरच याच्यातला मार्ग निघू शकतो आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी जिल्हा प्रशासनाला भेटल्यानंतर मी सगळी परिस्थिती समजल्यानंतर मी पुन्हा अजून प्रतिक्रिया त्या ठिकाणी। आइए बढ़ते अगली खबर की तरफ। अकोला, परमवीर सिंह की बहाली के पीछे की सच्चाई उजागर करने पर माफिया का प्रयास, अमोल मितकरी। बात करते हैं पूर्व पुलिस कमिश्नर परमवीर सिंह पर कई मुकदमे दर्ज है। अकोला में भी मामला दर्ज किया गया है। ऐसे में अधिकारियों पर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने 100 करोड़ रुपए का घोटाला का आरोप लगाया था। उसके बाद देशमुख को 14 महीने जेल में रहना पड़ा था और अब तक के वे कहते हैं कि मेरे पास कोई सबूत नहीं है। तो क्या परमवीर सिंह बीजेपी के एजेंट थे? एनसीपी विधायक अमोल मितकरी ने यह सवाल पूछा है। अब जब राज्य सरकार ने उन्हें मुंबई पुलिस में नियुक्त किया है तो क्या परमवीर सिंह बीजेपी कार्यकर्ता के तौर पर काम कर रहे थे? अमोल मितकरी ने आरोप लगाया है कि 2024 में जब माफिया सरकार सत्ता में आएगी तो परमवीर सिंह मामले की भी जांच की जाएगी और देवेंद्र फडणवीस ने माफिया का गठबंधन को गिराने के लिए गंभीर प्रयास किए। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पदावर असताना ज्या पद्धतीने 100 कोटीचा बिनबुडाचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर केला होता, त्या परमवीर सिंगाला ज्या चांदीवाल आमोर हसलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे ऐक्यू माहितीच्या आधारे केलेले आरोप आहेत। परमवीर हा स्वतः एक गुन्हेगार माणूस आहे, त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। माझ्या शहरात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे। अशा व्यक्तीने भाजपचा एजंट म्हणून अनिल देशमुख यांना जाणीवपूर्वक बदनाम करत महाराष्ट्राचं महाविकास आघाडी कोसळण्यासाठी जे मला वाटते सिंहाची काय म्हणतात त्याला एक मोलाची भूमिका बजावली, त्याचं बक्षीस म्हणून शिंदे फडणवीस सरकारने त्यांना परत पदावर घेतलेला आहे। हा भारतीय लोकशाहीची पायमल्ली आहे की एखादा अधिकारी जो करप्टेड असेल
त्याला जर फक्त आणि फक्त भाजपचा एजंट म्हणून काम केल्यानंतर आणि अनिल देशमुख साहेबांसारख्या निष्पाप माणसाला बदनाम केल्यानंतर जर हे बक्षीस भेटत असेल तर याचा विरोध झाला पाहिजे। त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषदेतून सामान्य जनतेसमोर ही बाजू सत्याची आणि न्यायाची बाजू मांडलेली आहे। आम्ही शेवटपर्यंत झगडू। 2024ला महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस सत्तेत येणार त्यावेळेस परमवीर सिंगाच्या या प्रकरणाची सुद्धा चौकशी करावी अशी विनंती सुद्धा मी आत्ताच महाविकास आघाडी सरकारला करतो। आता राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? जिल्हा परिषद राष्ट्रवादीची भूमिका हीच आहे की ज्या लोकांनी भाजपचा एजंट म्हणून काम केलं तो माणूस नेमका कसा आहे, त्यांनी 100 कोटीचे जे आरोप केले ते बिनबुडाचे कसे आहेत, ते चांदीवाल आयोगासमोर कशा पद्धतीने खोटे ठरवले गेले, त्यांना कॅटनी ज्यावेळेस अहवाल मागितला 3दा त्यांनी अहवाल का दिला नाही आणि त्याच्यानंतर त्याला परत पदावर का घेतलं, हा जो खरा त्यातला सत्य इतिहास आहे हा जनतेसमोर मांडण्याचा महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल। आम्ही प्रत्येक कार्यकर्ता आता घराघरात जाऊन परमवीर सिंगाचे गोडवे कशा पद्धतीने या सरकारने घालले सांगणार आहोत। आइए बढ़ते अगली खबर की तरफ। संभाजी नगर, छत्रपति संभाजी नगर में नगर निगम अतिक्रमण विभाग की कार्रवाई। छत्रपति संभाजी नगर निगम के अतिक्रमण विभाग द्वारा उच्च न्यायालय के आदेशानुसार शहर में अतिक्रमण हटाने का कार्य चल रहा है। कुछ नागरिकों ने शहर पर कब्जा कर लिया है और हटाने का काम चल रहा है। आज शहर के सिडको, गीसी और चंपा चौक पर अतिक्रमण हटाया गया। नगर के उपायुक्त रविंद्र विकम ने जानकारी दी है कि आज कुछ नागरिकों द्वारा नाले पर आरसीसी में बनाई गई जमीन को जेसीबी से तोड़ा गया है। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर MS News TS डाउनलोड करें। इंस्टा, ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.msnewsd.com पर। फिलहाल वक्त तो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बनी रही MS News TV पर। नमस्कार।